भिवंडीमधनं मोठी बातमी समोर येते। भिवंडी इथे मोठी धाड पडली आहे। गॅस सिलेंडरचा काळा बाजार केला जातोय अशी चर्चा होत्या, ते उघडकीस आलंय। तेव्हा जिल्हा नियंत्रण शिधा विभागानं ही धाड टाकल्याचं पाहायला मिळतंय। इथं काळा बाजार होत होता हे या धाडीमधनं स्पष्ट झालंय। एक टेम्पो आणि एक छोट्या गाडीमध्ये हा काळा बाजार केला जात होता। गॅस सिलेंडरचा काळा बाजार एक गाडी आणि एका लहान टेम्पोमधनं होत होता। धाड टाकल्यानंतर हा सगळा प्रकार आता उघडकीस आलाय। आपल्यासोबत अजित मांढरे जोडले गेलेत। आपण पाहतोय की या गॅस सिलेंडरचा काळा बाजार या ठिकाणी होत होता। गॅससाठी अनेक नागरिक गर्दी करत असताना, गॅस मिळत नसताना काळा बाजार करून ही धाड टाकली गेली। अजित, आपल्यासोबत अजित मांढरे जोडले गेलेत। अजित, आपण पाहतोय की या ठिकाणी काळा बाजार चक्क उघडकीस आलेला आहे। नेमकं यात कोण कोण सामील होतं? पूर्ण परिस्थिती या सगळ्या याच्यामध्ये पाहिली तर आत्ताची सध्या युद्धजन्य परिस्थिती आणि या परिस्थितीमध्ये मुळात गॅस सिलेंडर जे आहे त्याची मोठी कमतरता आहे आणि मोठमोठ्या रांगा जे नागरिक लावून बसलेले आहेत। पण अशा परिस्थितीत आणि अशा सगळ्या वेळी देखील मोठ्या प्रमाणात काळा बाजार होतो। मग ती कोणतीही वस्तू असू देईल, पण ह्या अत्यावश्यक सेवांमध्ये जे सगळ्या गोष्टी मोठ्या त्यामध्ये गॅस सिलेंडरचा मोठा काळा बाजार जो आहे तो उघडकीस आलेला आहे। की या सगळ्या आतापर्यंतच्या कंडिशन मधली ही पहिली कारवाई म्हणावी लागेल। भिवंडीमधल्या वडगाव या भागामध्ये ही कारवाई करण्यात आलेली आहे। इथे एक टेम्पो पकडला, याच्यामध्ये गॅस सिलेंडर जे आहेत ते भरून म्हणजे त्यांची तस्करी केली जात होती आणि ठाणे जिल्हा शिधा नियंत्रक कक्षाला याची माहिती मिळाली की त्यानुसार अधिकाऱ्यांनी या वाहनाचा पाठलाग करून वाहनाला जेव्हा पकडला तेव्हा संपूर्ण टेम्पोनं भरलेला संपूर्ण टेम्पो जो तो गॅस सिलेंडरनं भरलेला आढळलेला आहे। अजूनही ही कारवाई भिवंडीला सुरू आहे। बरोबर, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। आपण हा टेम्पो पाहू शकतोय आणि इथले सिलेंडर सुद्धा पाहू शकतोय, तेव्हा ही कारवाई यशस्वी झाल्याचं समोर येत आहे। तर गॅसच्या कमतरतेच्या पार्श्वभूमीवर दिलासा देणारी एक बातमी आहे। NCL अर्थात नॅशनल केमिकल लॅबोरेटरीच्या शास्त्रज्ञांनी गेले 20 वर्ष LPGला पर्याय म्हणून बायोमास पासून LPG प्रमाणेच डायमिथेन इथर हा गॅस यशस्वीपणे तयार केलाय। या शास्त्रज्ञांच्या संशोधनानुसार याचा ज्वलनांक ही उत्तम आहे आणि LPG पेक्षा जास्त उष्मांक या गॅसपासून मिळतो आणि महत्त्वाचं म्हणजे त्याच्या ज्वलनातनं काळजीत सुद्धा तयार होत नाहीये। आता मोठ्या प्रमाणावर उत्पादनासाठी औद्योगिक प्रकल्प उभारावे लागणार आहेत। या सगळ्या संशोधनाची माहिती जाणून घेतली आहे प्रतिनिधी वैभव सोनावणे यांनी। नॅशनल केमिकल लॅबोरेटरीमध्ये एका पायलट प्रोजेक्टची सुरुवात करण्यात आलेली होती, ज्यातून बायोमॅसपासून गॅस तयार करून त्याचा वापर हा सर्वसामान्यांना करता येईल का यासाठीचे प्रयत्न सुरू करण्यात आलेले होते। बायोमासपासून कॅटलिस्ट वापरून मिथेन तयार करून जे प्रेशर प्रवासासाठी किंवा ट्रान्सपोर्टसाठी लागतं ते ट्रान्सपोर्टसाठीचं प्रेशर मेंटेन करून या गॅसची वाहतूक करता येईल का, अशा अनेक गोष्टींची चाचपणी झाली आणि त्यातून एका यशस्वी प्रयोगाकडे NCL पोहोचली आहे। हा प्रयोग जो आहे तो आता मोठ्या स्तरावरती म्हणजे मास प्रोडक्शनच्या पातळीवरती जाईल इतकी तयारी पेटंट रजिस्ट्रेशन सहित NCLनं केलेली आहे। आपल्या सोबत NCLचे शास्त्रज्ञ आहेत लेले सर, त्यांना विचारूया आपण नेमकी या प्रकल्पाची सुरुवात जेव्हा झालेली होती साधारणपणे 20 वर्षापूर्वी, तेव्हा काय संकल्पना डोक्यामध्ये होती आणि आता मास प्रोडक्शन पर्यंत येताना या टंचाईच्याच काळात सुखावणारी ही बातमी म्हणावी लागेल। कशा पद्धतीने हा सगळा प्रवास राहिला तुमचा? 20 वर्षापूर्वी आम्ही असं आमच्या मनात आलं की LPG जो आपण वापरतो, स्वयंपाकासाठी इंधन वापरतो, ते सगळं आयात करतो आपण बऱ्यापैकी प्रमाणात, नाही 50%हून जास्त आयात करतो। तर पुढे कुठे काही अशा प्रकारचे प्रॉब्लेम झाले आणि LPG आपल्याला मिळालं नाही, तर त्यासाठी काहीतरी पर्याय शोधायला पाहिजे। LPG सारखं इंधन पाहिजे, नॅचरल गॅस सारखं नाही, कारण आज भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये LPG पोचलेला आहे, गॅस पोचलेला नाहीये। हे खूप महत्वाची बाब आहे। त्याचं कारण काय? म्हणजे ट्रान्सपोर्टची सगळ्यात मोठी अडचण प्रेशर मेंटेन नाही, त्याचे कारण असं आहे की LPG आपल्याला लिक्विफाय करता येतं, त्याचं लिक्विड बनवता येतं, म्हणून तो LPG मधला L जो आहे तो लिक्विफाईड आहे। लिक्विड ट्रान्सपोर्ट करणं खूप सोपं आहे, गॅस ट्रान्सपोर्ट करणं अवघड आहे, म्हणून सिलेंडरमध्ये लिक्विड भरून आपण कुठेही पोहोचवू शकतो तो। त्यामुळे अगदी गावागावांमध्ये LPG सिलेंडर जातो, पण पाईप नॅचरल गॅस जात नाही। आज पुण्यामध्ये सगळ्यांच्या घरामध्ये पाईप्ड गॅस आलेला आहे, पण गावात पाईप्ड गॅस नाही, गावात LPG सिलेंडर आहे। म्हणून कुकिंग फ्युएल म्हणजे स्वयंपाकातलं इंधन हे लिक्विफाईड असावं, त्याच्यासाठी गॅस न वापरता LPGला पर्याय शोधला पाहिजे। हे 20 वर्षापूर्वी आम्ही ठरवलं
आणि त्याला पर्याय हा आहे डायमिथाईल इथर. डायमिथाईल इथर हा मॉलिक्यूल जो आहे तो LPG सारखा आहे, म्हणजे तो प्रेशर त्याला दिलं की तो लिक्विफाय होतो. LPGच्या आपल्या घरातल्या सिलेंडरमध्ये 7 बार प्रेशरला ते फ्युएल लिक्विफाईड झालेलं असतं. एक्झॅक्टली तसं डायमिथाईल इथर 7 बार प्रेशरला लिक्विफाय होतं. अरे बापरे, म्हणजे एलपीजीच्या तुलनेत अगदीच LPG सारखंच आहे ते, म्हणून ते महत्वाचं आहे. आणि ते LPG मध्ये पूर्ण मिक्स करता येतं, म्हणजे तुम्ही पूर्ण म्हणजे किती % तुम्ही मिक्स करू शकता LPG मध्ये. आज ज्वलनांकामध्ये काही फरक पडतो? थोडा ज्वलनांकामध्ये थोडी कॅलोरिफिक व्हॅल्यू त्याची थोडी कमी आहे, पण एफिशियन्सी खूप चांगली आहे. म्हणजे पेटवल्यावर त्याचं जे कंबशन होतं ती LPG पेक्षा उत्तम एफिशियन्सी आहे त्याची. जवळपास 50% आपण पोहोचू शकू इतका बायोमास म्हणजे झाडाचे पालापाचोळा असतील, फांद्या असतील किंवा ज्यानं या अशा पद्धतीचा बायोमास तयार करता येतो आणि त्याच्यावरती प्रक्रिया करून मग डायमिथिल इथर तयार केले जातं. या सगळ्याची सध्याची उपलब्धता ती भरपूर आहे. त्यामुळे हा पर्याय जो आहे तो मोठ्या प्रमाणावरती वापरला गेला. सरकारकडून त्याला औद्योगिकरणालाही प्रोत्साहन मिळालं, इंडस्ट्रीज त्याच्या उभ्या राहिल्या. तर येत्या नजीकच्या काळामध्ये आपण LPGला सक्षम पर्याय देऊ शकू, ज्यामुळे कुणाच्याही घरी गॅस पेटणार नाही आणि तो उपाशी राहणार नाही, अशी परिस्थिती निर्माण होऊ शकणार नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन अंसाटेसह वैभव सोनवणे, न्यूज 18 मराठी, पुणे. सोन्याच्या किमतीमध्ये गेल्या 24 तासात 2,000 रुपयांची तर चांदीमध्ये 5,000 रुपयांची घसरण झाली आहे. जळगाव सुवर्णनगरीमध्ये सोन्याचे दर 1,59,000 गेलेत, तर चांदीचे दर 2,65,000 रुपयांवर स्थिरावलेले आहेत. युद्धाच्या स्थितीमुळे जगामध्ये ऑइलचे संकट तयार झाले. अनेक देशांनी गुंतवणूक ऑइलकडे नेलेली आहे, त्यामुळे सोन्या चांदीच्या दरामध्ये मोठा परिणाम होतोय. त्यामुळे असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलंय. गोल्ड रेट 2,000 रुपयांना कमी झाला आहे, चांदीचा रेट 5,000 रुपयांना कमी आपल्याला बघायला मिळतोय. पण नक्कीच याच्या पाठीमागचा जर कधी आपण विचार करत असाल तर लास्ट आपण 1 आठवडा आधीचा विचार करत असाल तर जागतिक लेवलला आपण जे तणाव आपल्याला बघायला मिळतोय, समजा इराण, अमेरिका आणि इस्रायलमध्ये, त्या तणावाच्या मुळे काय होतं माहिती आहे का की क्रूड ऑइलवरती आता